मित्रांनो नमस्कार. मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय? राज्यामध्ये नवीन सरकार येऊन 1.5 महिन्याचा कालावधी लोटला आहे. अनेक शहरांमध्ये बलात्कार, खून आणि जिवंत जाळण्याच्या घटना आणि विनयभंगाच्या घटनांनी महाराष्ट्र हा पुरता ढवळून गेलाय. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या पोलीस कोठडीतील संशयास्पद मृत्यूने आणि त्यानंतर बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुखांच्या अमानवी, अमानुष, निर्घुण आणि छिन्नविछिन्न करणाऱ्या हत्येने महाराष्ट्रातील समाजमन हे अक्षरशः बधीर झाले आहे. महाराष्ट्रातील समाजमन हे अक्षरशः या ठिकाणी ढवळून गेलंय. मित्रांनो, हे सर्व भयान आणि भयावह वास्तव महाराष्ट्रासमोर असताना महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांमध्ये बेताल, शिवराळ आणि परस्पर कुरघोडी करण्याची स्पर्धा महाराष्ट्रात सुरू झालेली दिसते. याला मात्र हेवीवेट नेते असलेले छगन भुजबळ आणि नव्याने कृषी मंत्री झालेले माणिकराव कोकाटे हे कसे अपवाद असू शकतील? छगन भुजबळ आणि कोकाटे यांचं सख्य हे महाराष्ट्रातील जनतेला आणि नाशिक जिल्ह्यातील जनतेला हे सर्वश्रुत आहेत. कोकाटे आणि भुजबळ यांचं सख्य हे वेळा भोपळ्याचं नात्यासारखं असल्याने अलीकडे त्यांच्यामध्ये असलेला जो राजकीय कलगीतुरा आणि राजकीय शिमग्याची चिखलफेक ही मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागली आहे. तथापि भुजबळ यांच्या आणि कोकाटे यांच्या शाब्दिक कलगीतुरातून पूर्णपणे त्यातून राजकीय वर्चस्ववादाचा भाग त्या ठिकाणी दिसतोय आणि ह्या वर्चस्ववादाच्या भागातून जनतेला त्याशी फारसं देणं घेणं नाहीये. जनतेला त्याशी अजिबात स्वारस्य देखील नाहीये. हे अगदी या ठिकाणी प्रखर असं सत्य आहे. त्यातून भुजबळ आणि कोकाटेंनी परस्परांवर शिमग्याची चिखलफेक चालू केली असताना भुजबळ आणि कोकाटेंनी या दोघांनीही स्वतःला मात्र आरशात पाहिलं तर बरेच आपापसातील गैरसमज या ठिकाणी दूर होतील आणि महाराष्ट्रात चालू असलेली ही धुळवड ही एकदाची थांबेल अशी अपेक्षा या ठिकाणी धरायला हरकत नाहीये. असो मित्रांनो, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला सुसंस्कृत आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखलं जाते. परंतु याच महाराष्ट्रामध्ये अर्वाच्य आणि बेजबाबदार बोलण्याची स्पर्धा जणू काही ही महाराष्ट्रामध्ये लागली आहेत की काय, ही बाब खचितच विचार करायला लावणारी आहेत. बीडच्या सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या आक्रोश सभेत मराठा आंदोलक असलेल्या मनोज जरांगेंनी जी भाषा वापरली तिचं मात्र या ठिकाणी अजिबात समर्थन करता येणार नाहीये. मनोज जरांगेंनी घरात घुसूघुसू मारू आणि संबंधित मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असे जे चिथावणीखोर आणि असे जे स्फोटक वक्तव्य केले ते मात्र या ठिकाणी निषेधार्ह आहेच. मी यापूर्वी मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर साधारणतः 8 ते 10 व्हिडिओ हे बनवले होते. त्यामध्ये मनोज जरांगेंची मराठा आरक्षणाच्या बाबत असलेली भूमिका आणि गरीब मराठा समाजाची आरक्षणाची असलेली जी तळमळ आहे त्यावर मी भाष्य केलेलं होतं आणि ते भाष्य मात्र वस्तुस्थितीला धरून होतं. परंतु कालच्या मनोज जरांगेंच्या बीडच्या आक्रोश सभेमध्ये घुसून मारण्याचं भाषणाचे समर्थन या ठिकाणी अजिबात करता येणार नाही. ते समर्थन मी करणार देखील नाहीये. जसं मनोज जरांगेंच्या वक्तव्याचं समर्थन करता येणार नाहीये तसंच भगवान गडावरील पंकजाताई मुंडेंच्या भाषणाचं समर्थन देखील करता येणार नाही. पंकजाताई भगवान गडावर बोलले होते. ते बोलत असताना ते तलवारीची भाषा आणि कोयते घासून ठेवा असं वक्तव्य या ठिकाणी पंकजाताईंनी केलेलं होतं. हे देखील या ठिकाणी निषेधार्हच आहेत. हे या ठिकाणी स्पष्टपणाने मान्यच करावं लागेल. तर अलीकडच्या काळामध्ये एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार व त्याच महायुती सरकारमध्ये मंत्री असलेल्या संजय गायकवाड यांनी तोडलेले अकलेचे तारे हे महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत. ते अकलेचे तोडलेले तारे पाहिले तर महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न या ठिकाणी स्वाभाविकपणाने निर्माण होतो. तुम्ही मला मतं दिले नाही म्हणून तुम्ही माझे मालक झालेले नाहीत असं जाहीर सभेत दादांनी जनतेला सुनावलं. अहो दादा, जर तुम्हाला टीका आणि विचारलेले प्रश्न जर सहन होत नसतील तर तुम्ही राजकारण सोडून घरी बसा. घरी का बसत नाहीत? जसं पहाटेच्या शपथविधीच्या वेळी दादा तुम्ही म्हणाले होते
की मी आता राजकारण सोडून शेती करतो, ते केलं तरी महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य होईल. आणि दादा, तुम्ही जनतेला तुम्ही मालक, जनता तुमची मालक नाहीये, असं जेव्हा तुम्ही विधान करता, तेव्हा दादा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही निवडणुकीला उभे राहा म्हणून जनता काही तुमच्या दारात आलेली नव्हती. जनता तुमच्याकडं गूळ खोबरं घेऊन हे आलेलं नव्हतं की दादा तुम्ही आमदार व्हा, दादा तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. यासाठी निवडणुकीला उभे राहण्यासाठी कुठलाही अट्टाहास हा जनतेने धरलेला नव्हता. त्यामुळे तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि जनता मात्र तुमची मालक आहेत, हे मात्र या ठिकाणी विसरता येणार नाहीये. ज्या जनतेला तुम्ही नोकर समजतात त्यांच्याकडे तुम्ही मात्र मतांची भीक मागण्यासाठी कटोरा घेऊन गेला होता, हे या ठिकाणी अजिबात विसरता येणार नाहीये. यापूर्वी दादा तुमचं जगप्रसिद्ध वाक्य हे धरणाबद्दलचं महाराष्ट्रातील जनता विसरली नाहीये. दादा तुम्हाला हे आठवतं का नाही? डू यू रिमेंबर दादा? तेव्हा मात्र आपली शैक्षणिक इयत्ता फारशी चांगली नसताना दादा मात्र तुम्ही जिभेचा व्यायाम या ठिकाणी करू नका. दादा तुम्ही आणि संजय गायकवाड यांनी जाहीर सभेतून असं वादग्रस्त बोलू शकतात, त्यातून मात्र तुम्ही खाजगीमध्ये जनतेबद्दल कसं बोलत असतील याची कल्पना या ठिकाणी न केलेली बरी. काय म्हणाले होते संजय गायकवाड? संजय गायकवाड म्हणाले होते, फक्त दारू, मटण आणि 2000 भाडकाऊ विकले जातात, यांच्यापेक्षा रस्त्यावर फिरणाऱ्या वारांगणा बऱ्या. संजय गायकवाड, तुम्ही वारांगणा हा शब्द वापरलेला नव्हता. हा शब्द मी समानार्थी या सोयीने टाकला आहे. तुम्ही जो शब्द उच्चारला होता तो मात्र अत्यंत किळसवाना आणि उच्चार करण्यासारखा हा शब्द देखील नाहीये. तुम्ही हे असले विधान करून संजय गायकवाड तुम्ही एक प्रकारे मतदारांना शिवीगाळ केली आहे, हे मात्र या ठिकाणी विसरता येणार नाहीये. जेव्हा तुम्ही मतदारांना 2000 मध्ये विकले जातात असं जेव्हा म्हणतात, तेव्हा सुरत मार्गे गुवाहाटीला जाताना तुम्ही मात्र केवढ्याला विकले गेले होते? तुम्ही काय गुडीशेव रेवड्यावर हे सुरत मार्गे गुवाहाटीला गेला होतात की काय? हा प्रश्न महाराष्ट्र तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाहीये. अजित दादा, पंकजाताई आणि संजय गायकवाड आणि सरकारमधील बोलघेवड्यांनी वादग्रस्त विधानं टाळली गेली पाहिजे आणि बोलघेवड्यांनी हे विधानं टाळली गेली पाहिजेत. तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही भागातून निवडून आले असले तरी तुम्ही मात्र तुमच्या विभागाचे मंत्री आणि केवळ मतदारसंघाचे मंत्री या ठिकाणी नाहीये, तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतायत. जेव्हा तुम्ही मंत्री म्हणून घराबाहेर पडतात तेव्हापासून तुमच्यावर कॅमेरे हे रोखले जातात. आजच्या प्रगत समाज माध्यमांच्या काळात कोणतीही गोष्ट एका सेकंदात ही जगजाहीर होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये असाच काहीसा कुरघोडीचा शिमगा चालू आहे. मागचे कृषी मंत्री असलेले अब्दुल सत्तार आणि धनंजय मुंडे यांची कृषी मंत्री पदाची कारकीर्द ही नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे. बोलण्याने ती वादग्रस्त राहिलेली आहेत. ती परंपरा कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंना मोडीत काढावी लागेल, किंबहुना वादग्रस्त परंपरा ही कोकाटेंना पुढे न्यायची आहेत की काय, असाही प्रश्न, असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. छगन भुजबळांवर राजकीय पलटवार करण्यापेक्षा आता पुढे जाऊन कोकाटेंना मिळालेल्या संधीचं सोनं आणि जबाबदारीचं कोंदण त्या संधीला देण्याची खूप मोठी गरज आहे. अवकाळी व बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची पिके जाऊन शेतकरी डोक्याला हात लावून बसला आहेत. कृषी मंत्री ज्या जिल्ह्यातून येतात त्याच जिल्ह्यातून मी तुमच्याशी बोलतो आहे. माणिकराव कोकाटे हे आक्रमक आहेत. कोकाटे हे बेडर आहेत, निडर आहेत. जनतेबद्दल असलेल्या कामाची संवेदनशीलता त्यांनी मागच्या काळातील आपल्या आमदारकीच्या टर्ममधून ही दाखवलेली देखील आहेत. त्यामुळे शेतकरी आज आसमानी संकटाने आणि सुलतानी संकटाने अक्षरशः हवालदिल झाला आहे. त्याला उमेद देण्याची आणि त्याला पायावर उभे करण्याची खूप मोठी जबाबदारी कृषी मंत्री म्हणून कोकाटेंची आहे. ती या ठिकाणी पेलतील अशी अपेक्षा करायला या ठिकाणी हरकत नाहीये. भुजबळांचं मंत्रिपद गेल्याने त्यांचा त्रागा, त्यांचा संताप आणि त्यांची चिडचिड ही समजण्यासारखी आहेत. परंतु भुजबळांनी छापा म्हटल्यावर कोकाटेंनी काटा म्हणण्याची या ठिकाणी अजिबात आवश्यकता नाहीये आणि जनतेला ते अपेक्षित देखील नाहीये.
तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांवर दैनिक मराठातून अत्यंत विखारी टीका ही संपादक असलेल्या प्रके आत्रेंनी या ठिकाणी केली होती. पण आत्र्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता ही विद्वत्ता असलेल्या यशवंतराव चव्हाण साहेबांकडे होती. परंतु सत्तेच्या असलेल्या जबाबदारीचं भान ठेवून यशवंतराव चव्हाण साहेबांनी कधीच टोकदार आणि अनुचित भाषा ही विरोधकांबद्दल वापरलेली नाहीये. अजितदादा, पंकजाताई आणि संजय गायकवाड हे तुम्ही मात्र विसरू नका. तुम्ही महाराष्ट्रातील सत्तेच्या सिंहासनावर आहात. महाराष्ट्रातील जनता तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी बघतायत. तुम्ही फक्त महाराष्ट्रातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहात, कुठल्याही एका विशिष्ट मतदारसंघाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करत नाहीये. त्याही पेक्षा तुम्ही पुढारलेल्या आणि प्रगत राज्याचे वारस म्हणून तुम्ही काम करत आहात. तुम्ही मात्र जनतेचे मालक नाहीये. तुम्ही मात्र जनतेचे सेवक आहात आणि सेवकाच्या भूमिकेतूनच तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करा. व्हिडिओचा समारोप करताना एक गोष्ट मात्र निश्चितपणाने सांगेल. महायुती सरकारमध्ये एक टॅगलाईन होती, महाराष्ट्र आता थांबणार नाही, महाराष्ट्र आता वेगाने घोडदौड करील. परंतु मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना या निमित्ताने एक विनंती करावीशी वाटते. महाराष्ट्र आता थांबणार नाही हे जरी शाश्वत सत्य असलं तरी महाराष्ट्रामध्ये आपल्याच मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांनी जी राजकीय शिमग्याची चिखलफेक चालू केलेली आहे ती मात्र आता थांबवण्याची खूप मोठी गरज आहे. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय असलेले एकनाथ शिंदे याकडे मात्र जबाबदारीने पाहतील अशी अपेक्षा ही या ठिकाणी करायला हरकत नाहीये. तुर्तास येथेच थांबतो. नमस्कार.